We provide you the platform to turn your dreams into reality. Give wings to your aspirations with KR Mangalam University. इस वक्त की एक और बड़ी खबर महाराष्ट्र की राजनीति से जुड़ी हुई, क्योंकि 20 साल बाद उद्धव ब्रदर एक मंच पर नजर आ रहे हैं। यानी उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक मंच पर 20 साल बाद नजर आए हैं। ये आप देखिए कि मराठी विजय रैली है जिसमें दोनों एक साथ, और जरा इस तस्वीर को देखिए, गर्मजोशी से दोनों एक साथ इस मंच पर नजर आ रहे हैं। 20 साल बाद ये तस्वीर लोगों के जहन में एक बार फिर बैठ जाएगी, क्योंकि इससे पहले कई ऐसे आप कह लीजिए निजी कार्यक्रम रहे हैं जहां पर इनकी उपस्थिति रही है। खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता। मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्खं, पण पाऊस आहे, पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये, आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं। मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं, परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा। मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत, इकडे लागलेत। आता संध्याकाळी सगळं सुरू होईल। आता काय वाटतं, काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का, कोणी जास्ती हसलं का, कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना। खरं तर आजचा हा मेळावा, मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी। ठरलं ना आपलं, सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा। बसा, शांत बसा। खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती। हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला। आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही। कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही। बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार। तुमच्या हातात सत्ता असेल, हम ये ती विधान सौंपेंगे, सख्ती करेंगे। आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर। हमारे पास सत्ता है, रास्ते की सत्ता है, रास्तों की सत्ता है।
एक पत्र लिहिलं, हमारे 2 पत्र लिहिली, एक लेटर लिखा, दूसरा लेटर लिखा, भुसे माझ्याकडे आले, उसके बाद दादा भुसे मेरे पास आए, मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या. उन्होंने कहा हम क्या बोल रहे हैं ये समझ के लो, घ्या. हमारी सुन के तो लो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मैंने उनको कहा दादा आप जो बोल रहे हैं वो सुन लूंगा, लेकिन मैं वो अमल नहीं करूंगा. त्याच्यात तुम्ही तिसरी मराठी भाषा के लागताय, विषय में त्रिभाषा सूत्र. कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? कोई भी त्रिभाषा सूत्र हमें मंजूर नहीं. ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट, त्रिभाषा सूत्र जो है जो आया वो सेंट्रल गवर्नमेंट से. सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट के इंग्रजीमध्ये सगळ्या समन्वय के लिए त्रिभाषा सूत्र लाया गया है. मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात. फिर उन्होंने कहा कि केंद्रीय राज्यातही नाही. शिक्षा नीति में ये रखा है. फिर मैंने कहा नहीं. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंगलावून विचारत नाही त्यांना. साउथ में त्रिभाषा सूत्र को मानते नहीं है. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. महाराष्ट्र जब उठ खड़ा होता है तो क्या होता है ये सभी को आज समझ गया और उन्होंने निर्णय पीछे दिया. विनाकारण आणलेला विषय होता. बिना वजह से ये विषय लाया गया. मला सांगा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहे? उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश में कौन सी भाषा लाओगे आप? सही में वहां तीसरी भाषा लानी चाहिए. गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिक दृष्ट्या मागास. हिंदी भाषिक राज्य जो है वो फाइनेंशियली वीक है. प्रगत आणि वर आम्ही हिंदी और जो हिंदी नहीं बोलते हैं वो राज्य है हिंदी फाइनेंशियली नाही सांभाळता आली. सक्षम. यांना राज्यांचा विकास नाही करता आला. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत. जहाँ हिंदी बोली जाती है उन राज्यों के लोग यहाँ आते हैं और वो कहते हैं आप हिंदी सीखिए. 5वी नंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत बोलगा. 5वीं के बाद क्या स्टूडेंट मला वाईट नाही वाटत. सिनेमा सृष्टि में जाएंगे. असते, उत्तमच असते. भाषा कोई भी अच्छी होती है. असेल, तामिळ असेल, पंजाबी कोई भी भाषा हो, मराठी, गुजराती, हिंदी, तमिळ, कोई भी भाषा हो, प्रचंड अच्छी होती है. लागते. खूप लोकांची मेहनत असते. जहाँ भक्ति है हर शब्द में, कथाओं में छिपे हैं दिव्य रहस्य और ज्योतिष देता है जीवन को दिशा. धर्म से जुड़ी हर बातों को जानने के लिए हमारे चैनल स्तुति को सब्सक्राइब करें. चैनल पर जाने के लिए इस लिंक पर क्लिक करें.